लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिक महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रथमेश गीते यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडून तसे आदेश पक्षाला प्राप्त झालेले आहेत. आपल्यासोबत प्रथमेश गीते स्वतः आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून तुमची या ठिकाणी पक्षानं नियुक्ती केली आहे. नेमका कधी आदेश प्राप्त झाला आणि काय त्याची माहिती? 2 दिवसापूर्वीच गटनेत्यांना नाव कळवण्यात आलं होतं आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब आणि राऊत साहेब, संजयजी राऊत साहेब आणि आमचे स्थानिक जे उपनेते आहेत दत्ताजी राणा गायकवाड असतील आणि वसंतरावजी गीते यांच्या आदेशानुसार या विरोधी पक्षनेतेपदाची निवड झालेली आहे. खरं तर आम्ही नाशिकच्या जनतेसाठी विकासाच्या बाबतीत आम्ही कधीच विरोध करणार नाही. येणाऱ्या काळात जो कुंभमेळा आहे तो कुंभमेळ्यामध्ये नाशिकचा विकास व्हावा. 4 वर्ष प्रशासनाने या पूर्ण नाशिक शहराचा कारभार बघितला होता आणि आत्ताच 2026च्या निवडणुकीनंतर आपल्या महापौर जे आहेत हिमगोरे आडके यांनी पदभार पण घेतला आहे. आणि मी तुम्हाला मागे पण बोललो होतो की नाशिक शहराचा जो कायापालट आहे हा या कुंभमेळ्यामध्ये झाला पाहिजे. कारण भरघोस असा निधी या शहरामध्ये येणार आहे कुंभमेळ्यासाठी आणि आमचा विरोध विकासाला कधीच नाही. पण नाशिकच्या जनतेसाठी जर काही चुकीचं काही घडत असेल तर 100% आम्ही विरोधाची भूमिका घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये विकास जिथे होणार तिथे आम्ही प्रशासनासोबत महापौरांसोबत राहू. एकूणच अत्यंत खरं तर लहान वयामध्ये तुमच्यावर पक्षाने महानगर प्रमुखाची जबाबदारी दिली होती. त्याच्यानंतर आता तुमच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. भाजपसारखा मोठा पक्ष जो आहे त्याला तुम्हाला फाईट करायचं आहे. कशी रणनीती असणार आहे? मी 26व्या वर्षी नगरसेवक झालो होतो आणि उपमहापौर पण झालो होतो. त्यामुळं प्रशासन कसं हाताळायचं आणि कुठल्या प्रकारे हाताळायचं एवढं मला माझ्या घरातूनच आलेलं आहे. माझे वडील या शहराचे महापौर होते. या शहरामध्ये सभागृह नेते पण त्यांनी पद होतं. आमदार होते. मी या शहराचा उपमहापौर होतो आणि महापौर आणि उपमहापौर हा कुठल्या पक्षाचा नसतो, हा शहराचा असतो. त्याच्यासोबत 122 सदस्य असतात. हे या सभागृहामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस पक्षाच्या सगळ्या ध्येय धोरणं बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी या सभागृहामध्ये एकत्र येतात. त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला मागाशी बोललो की शहराच्या विकासासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. पण शहराच्या विरोधात काही होत असेल नाशिकच्या नागरिकांच्या विरोधात तर आमचा 100% विरोध राहील. आणि विरोधी पक्षनेतेपद हे फक्त विरोध करायसाठी नसतं, शहराच्या विकासासाठी पण असतं. आणि येणाऱ्या काळामध्ये महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी समिती सभापतीची निवड बाकी आहे. हे सर्वजण मिळून या शहराचा विकास व्यवस्थित करतील अशी मला अपेक्षा आहे. कारण मी या पहिलेही उपमहापौर होतो त्यावेळेसही शहराचा विकासाबाबतीतच भूमिका घेतलेल्या होत्या आणि आताही विरोधी पक्षनेते जरी असलं तरी या शहराच्या विकासाच्या बाबतीतच आमच्या भूमिका असतील. आपण बघतोय की प्रथमेश गीते यांची खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर आज अधिकृत नियुक्ती केली जाईल. पक्षाकडनं त्यांना त्या संदर्भातले आदेश प्राप्त झालेले आहेत. आगामी काळामध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिककरांच्या हिताचे जे विषय असतील त्याला आम्ही निश्चितपणे समर्थन देऊ. मात्र जर काही चुकीचं होत असेल तर त्याला आम्ही अगदी कडाडून विरोध करू असं प्रथमेश गीते म्हणतात. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.